ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सांगलीच्या जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं। 2 दिवसापूर्वी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद अजूनही सांगली जिल्हा आणि विशेषतः ईश्वरपूर उरण या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळत आहेत। या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ईश्वरपूर उरण बंदची हाक आहे ती देण्यात आलेली आहे आणि सकाळच्या टप्प्यामध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो नागरिकांकडून पाहायला मिळतोय। मुख्य बाजारपेठेतले जे काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर दुकानं जे आहेत ते पूर्णतः बंद असल्याचं आपल्याला बघायला मिळते। इतकंच नाही तर ईश्वरपूर उरण भागातील जे काही जयंत पाटील यांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून ईश्वरपूर पेठ या मार्गावर रास्ता रोको देखील काही वेळानंतर केला जाणार आहे आणि त्यामुळे 2 दिवस जरी उलटून गेले असले या सगळ्या विधानाला तरी देखील त्याचे पडसाद अजूनही उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अजूनही आक्रमक असल्याचं बघायला मिळते, कारण सोमवारी या सगळ्याच्या निषेधार्थ राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते सांगलीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक आहेत ते होणार आहेत। त्याचबरोबर सरकारला देखील एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। वाचाळ मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याबाबत किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचा इशारा महाविकास आघाडीकडून या निमित्तानं दिला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय गोपीचंद पडळकर यांनी जे काही वक्तव्य केलं त्याचे पडसाद 2 दिवसानंतर हे सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। राज्यभरामध्ये या सगळ्या संदर्भात किंवा या सगळ्याच्या निषेधार्थ आंदोलन तर झालेच, मात्र तिसऱ्या दिवशी देखील या सगळ्याचे पडसाद सांगली जिल्हा आणि विशेषतः ईश्वरपूर उरण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।